राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। सुरेश्वरम कुंकुमां शोभितं मया दिव्यते भक्तानां परमेश्वरम ओम भूर्भुवः स्वः साम्बिकाभ्यां नमः। अक्षतं समर्पयामि पूजा प्रभु पूजा आरती करूं मैं की ओम जय जय। संत सेना नाभिक समाज मंडळ कामोठे 10वा वर्धापन दिन व श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी कराठी हॉल कामोठे या ठिकाणी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सोहळा उत्सवात पार पडला। संत सेना नाभिक समाज मंडळ कामोठे यांच्या सुयोग्य नियोजनात सत्यनारायण पूजा, कामोठे शहरात भव्य मिरवणूक, सायंकाळी मनोरंजन, गायन, उपस्थित मान्यवरांचा सन्मान, सचिन निवनगुणे यांच्या व्यवसायाला प्राधान्य देण्याबाबतचे मार्गदर्शन, 7 स्टार अकॅडमीच्या प्रमुख शालू चौधरी यांचे कौशल्य विकास अंतर्गत मार्गदर्शन व 7 स्टार प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा फॅशन शो, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप व स्नेह भोजन करत कार्यक्रमाला समाज उन्नती व सामाजिक कार्याअंतर्गत वर्धापन दिनाला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, प्रेसिडेंट कॅट महाराष्ट्र सचिन निवनगुणे, भाजप शहर मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, भाजपचे युवा नेतृत्व हॅप्पी सिंग, डॉक्टर अनिश ठाकूर, माजी नगरसेवक विजय चिपलेकर, भाजप जिल्हा संयोजक सोशल मीडिया दक्षिण रायगड सुशील कुमार शर्मा, मनोहर शिंगाडे, सुजित पुजारी, गोविंद सिंग, 7 स्टार अकॅडमीच्या प्रमुख शालू चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सुनील गोवारी, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, ॲडव्होकेट जय पावणेकर, बंटी सिंग राज पुरोहित, भाजप सरचिटणीस कामोठे हर्षवर्धन पाटील, भाजप चिटणीस कामोठे दामोदर चव्हाण, बबन गोगावले, संतोष गोळे, सागर पाटील यांच्यासह पनवेल खांदा कॉलनी, कळंबोली नाभिक समाज व विश्व हिंदू परिषद सभासद, नवी मुंबई मैथिली ट्रस्टचे सभासद यांची उपस्थिती लाभली। संत सेना नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी पुढे समाजाच्या साहाय्याने चांगले कार्यक्रम होतील असे मत व्यक्त केले। मैं 7 स्टार एकेडमी के बारे में कुछ बताना चाहती हूँ। 7 स्टार एकेडमी कोई ब्यूटी पार्लर नहीं है। आपको या मुझे भी ये भी जानने की, क्योंकि सभी लोग ऐसा सोचते हैं कि ब्यूटी पार्लर है तो वहाँ पर ब्यूटी पार्लर में सर्विसेज दी जाती हैं, जहाँ पर किसी भी तरह की सर्विस होती है, ब्यूटी है, स्किन, मेकअप, कुछ भी। लेकिन जो एकेडमीज होती हैं वो स्कूल होता है जहाँ पर कि ब्यूटिशियंस को, हेयर ड्रेसर्स को, मेकअप आर्टिस्ट को तैयार किया जाता है ताकि वो अपने छोटे या बड़े सैलून को खोल पाए। कोई भी अगर कोर्स किया तो उसके बेनिफिट क्या है? देखिए, अगर किसी भी मेल हो या फीमेल हो, अपना पेट भरने के लिए पैसा कमाना बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है। यहाँ पर ये मायने नहीं रखता है कि आप कोई भी मेल है या फीमेल है, जेंट्स है या लेडीज है, लेकिन अगर आप कमाते हैं तो वो आपका पैसा आपने घर की वैल्यू को बढ़ा सकते हैं, अपने बच्चों को और भी हाई एजुकेट कर सकते हैं और अपने समाज में अपनी रिस्पेक्ट को और भी हाई कर सकते हैं। अभी उसके बेनिफिट्स क्या है? उससे है आप मैनेजर का जॉब कर सकते हैं, फ्रीलांसिंग कर सकते हैं और होटल में या फिर एक्रॉस, अगर आप स्किल इंडिया ब्यूटी एंड वेलनेस सेक्टर स्किल काउंसिल जो हमारा एफिलिएशन है उसके साथ अगर वो सर्टिफिकेट आपको मिलता है और कभी भी आप किसी भी गवर्नमेंट बैंक में जाते हैं तो आपको विदाउट कोलेटरल लोन मिलता है। विदाउट कोलेटरल का मतलब होता है कि जहाँ पर आपको कुछ भी चीज गिरवी रखनी नहीं पड़ती, जहाँ पे 10 से 15 लाख रुपए तक का गवर्नमेंट आपको लोन देती है। गवर्नमेंट हमारे पीएमओ साहब जो प्रधानमंत्री जी हैं उन्होंने स्किल को इतना ज्यादा महत्व दिया है। पहले सभी लोग बहुत पढ़ाई करते थे और कहते थे कि नई नौकरी करो, सरकारी नौकरी करो, लेकिन आज हम लोग सब जानते हैं कि गवर्नमेंट जॉब हर किसी के
में से किसी को भी इंटरेस्टेड है कि आप सीखना चाहो, ऑलरेडी आपके ब्यूटी पार्लर से सैलून है, लेकिन अगर आपको एक सर्टिफिकेट मिल जाता है और आप और भी ज़्यादा स्किल को डेवलप कर सकते हैं तो आप आगे आ सकते हैं। बोर्ड के ऊपर इंस्टाग्राम आईडी है, आप उसको फॉलो कर सकते हैं, आपको डीएम भी डाल सकते हैं। नाभिक समाज मंडळ कामोठेचा 10वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी अतिशय उत्तम जनतेच्या प्रतिसादात आणि समाजाच्या हितासाठी या ठिकाणी संपन्न झाला। काय सांगाल त्यानंतर? संत सेना नाभिक समाजाने गेले 9 वर्ष आणि हे 10वं वर्ष ज्या पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाइज करतात, खरोखर या पूर्ण कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि समाजामध्ये अतिशय उन्नत असे एक सगळे पदाधिकारी आहेत की समाजातल्या मुलांना पुढे आणून काहीतरी करावं। म्हणजे अगदी पालखी सोहळा असेल, त्यानंतर दिवसभर कार्यक्रम असतील, संध्याकाळी गाण्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, उत्साह वाढवण्याचा कार्यक्रम केला आहे, त्याच पद्धतीने शिक्षणासाठी लागणारे वह्या वाटप ठेवलेले आहेत। असे विविध उपक्रम, त्यानंतर जे आपण क्लासेस कोर्सेस घेतो जे समाजाला वेगळ्या दिशेला नेणार आहे। म्हणजे जर जे समाज अडाणी आहे, ज्यांचं शिक्षण कमी आहे, परंतु त्या माध्यमातून नाभिक समाज हा कुठेतरी डेव्हलप झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून टेक्निकल त्यांना प्रॅक्टिस कशी देता येईल असा विचार करून, ज्या पद्धतीने त्यांनी विचार करून कार्यक्रम ऑर्गनाइज केला की पुढच्या पिढीने व्यवसाय देण्याकरता हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि समाजाच्या माध्यमातून नक्कीच मी इथं स्थानिक आमदारांना किंवा जिथल्या महानगरपालिकेला विनंती करेल की एवढा मोठा समाज एकत्र येतो आणि चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज करतो, या भागामध्ये समाजाचं किंवा व्यापारीचं एक संकुल असावं जिथे यांचे कार्यक्रम व्हावेत। आणि अशा पद्धतीने या वर्षभर काही ना काही कार्यक्रम ऑर्गनाइज केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या स्टेजला जाता येईल आणि नक्कीच याच्यामध्ये रोजगार निर्माण होईल आणि तिथं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट हे उभे करतील, जेणेकरून मुलांना तिथे ट्रेनिंग देता येईल, वर्षभर कार्यक्रम घेता येतील आणि समाजाला एक वेगळी दिशा देता येईल। मी पुणे जिल्हा डेव्हलपमेंट संघ आणि महाराष्ट्र कॅट तसेच दिल्ली कॅटच्या वतीने या पूर्ण देशातील 9 करोड व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देतो आणि खरोखर यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो की दरवर्षी अशा पद्धतीने यांचे कार्यक्रम दिवसेंदिवस व्हावं आणि 21वा वर्धापन दिनाला सुद्धा मी उपस्थित राहील। असाच वर्षानुवर्ष कार्यक्रम होत राहावं आणि नाभिक समाजाला जिथे कुठं सहकार्य लागेल, कारण का कोरोनाच्या काळामध्ये या समाजाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं होतं, अनेक बंधनं टाकली होती, परंतु त्यातनंही पुन्हा उभं राहून समाजाने पुढे येऊन काही ना काही उपक्रम चालू केले आणि अशा पद्धतीने प्रोत्साहन वाढवायचं काम केलं, तर नक्कीच पुन्हा एकदा त्यांना मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार। या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचा वाटप करण्यात आला, सामाजिक उपक्रमाला या मंडळाने प्रोत्साहन दिलं। काय सांगाल? आज एक सामाजिक उपक्रमामध्ये वह्यांचं वाटप केलं, त्याचं कारण की कलेबरोबर शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण मुलांनी करावं हा त्यांनी एक मेसेज दिलेला आहे। पण ह्याच माध्यमातून एक जुनी आठवण मला झाली, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रांत आज शिवरायांचं रक्षण करणारा आणि स्वतःचा मृत्यू समोर असताना ज्या शिवाकाशीतनी स्वतःचं माहिती गेल्यानंतर माझं दहन होणार आहे, मला आत्महत्या होणार, मला कापणार आहेत एवढी माहिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घालून तो व्यक्ती जातो आणि स्वराज्याकरता स्वतःचा जीव अर्पण करतो, असा हा समाज आहे। त्यामुळे या समाजाने एक वेगळी दिशा द्यायचं काम केलंय आणि वह्या वाटप करून समाजाने शिक्षणाकडे कल घ्यावं आणि एक चांगल्या पुढे स्वतः टेक्निकल एक वेगळ्या लेवलला जावं असे विचार आहेत। नक्कीच तो विचार चांगला आहे, त्याला शुभेच्छा। बांधव या कार्यक्रमाला उपस्थित आणि उत्कृष्ट प्रतिसाद समाजाकडून मिळाला। भविष्यात या संत सेना नाभिक समाज मंडळाला कशा पद्धतीने हा कार्यक्रम पाहताना नुसते आता सलून म्हणलं किंवा नाभिक समाज म्हणलं की एक चेहरा उभा राहतो की पुरुष, परंतु पार्लर सुद्धा सुरू झाले आहेत, महिला सुद्धा ह्या व्यवसायात आलेल्या आहेत, खांद्याला खांदा देऊन काम करतायत। तर नक्कीच समाजाने आज ज्या पद्धतीने कार्यक्रम केला
की सर्व कुटुंबाला सोबत आणलं, म्हणजे नुसतं मुलांपासून महिलांपासून सर्वांना बरोबर आणलं, ही युनिटी दिसली. त्यामुळे समाजाने एक वेगळं प्रतीक तिथं तयार केलेलं आहे. नक्कीच समाज पुढे जाईल आणि चांगल्या उद्दिष्ट गाठतं. मी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने कार्यक्रम कुठं पाहिला नाही आणि या नाभिक समाजाचं संत सेना शिरोमणी आज एवढं सेना महाराजांनी एवढं काम केलेलं आहे आणि कामोठे त्या युवकांनी अतिशय पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. मी भोसले साहेब अध्यक्ष आणि इतर सर्व समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचा आभार मानतो मी स्वतः, कारण की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आयोजन केलेलं आहे आणि इथून पुढे त्यांना जे काही सहकार्य लागेल त्यात महाराष्ट्र त्यात दिल्लीकडनं नक्कीच सहकार्य मिळेल आणि कायद्यामध्ये त्यांच्याकरता जर काही बदल हवा असेल तर सेंट्रलमधनं नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू. संतसेना नाभिक समाजाचा यावर्षी 10वा वर्धापन सोहळा होता. तसे संतसेना महाराजांची पुण्यतिथी होती. आमच्या सर्व कामोठे टीमने जसे सर्व पदाधिकारी, सचिव, खजिनदार आणि इतर जे काही आमचे सहकारी आहेत त्या टीमने गेली 3 महिने सतत या कार्यक्रमासाठी, एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी सतत चांगल्या प्रकारे मदत करत आहेत, चांगल्या प्रकारे मेहनत करत आहेत आणि त्यांचं एक सहकार्य माझ्या टीमचं सहकार्य मला एक चांगल्या प्रकारे लागलेलं आहे. तसंच या संपूर्ण कामोठे विभागातले सलून दुकानदार जे आहेत आणि इतर जे मान्यवर आज कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्यांच्याही सहयोगाने हा कार्यक्रम पूर्ण चांगल्या प्रकारे संपन्न झाला. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये आम्ही 7 स्टार अकॅडमी मॅडमचा फॅशन शो ठेवला होता, तसंच म्युझिकल गीत ठेवलं होतं आणि त्याच्याबरोबर एक मोफत वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता. तोही लहान पोरांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. तोही एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला आणि अशाच प्रकारे पुढच्या वर्षीही आणि इतर अनेक वर्ष कार्यक्रम हा अशाच प्रकारे सर्व दुकानदार, सर्व पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, सगळं नाभिक संघटना आणि इतर जे व्यापारी मंडळ आहेत या सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम असाच भरभराटीला यावा असेच मंडळातर्फे मी शुभेच्छा देतो. कार्यकर्त्यांनी मेहनत खूप घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या आपल्या समाजाच्या कार्यक्रमाला आले आणि एक मार्गदर्शन लाभलं, त्यांचा सन्मान आपण केला आणि कार्यकर्त्यांच्या ह्या कार्याबाबत आपण काय करायचं? आमचे कार्यकर्ते गेली 10 वर्ष जे काही कार्यकर्ते आहेत हे एक उत्तम प्रकारे हा जेव्हा संतसेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम जेव्हा येतो त्यावेळेला 2 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी झटत असतात. त्याचं नियोजन कसं करावं, कार्यक्रम कसा चांगल्या प्रकारे पूर्ण होईल असं त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. म्हणून मी माझ्या संपूर्ण टीमचं पहिले एकदा धन्यवाद बोलेन. तसेच इतर राजकीय माणसं आहेत ती माणसंही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. त्याच्यामुळे बाहेरून येणारं जे काही सहकार्य आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे भेटत आहे.